नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, लाडकी बहीण योजना याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं की तिसरा हप्ता कधी पडणार आहे। तर मित्रांनो, तुमची चिंता मिटलेली आहे। आता महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याबद्दल खूप मोठी घोषणा केलेली आहे। तारीख डिक्लेअर झालेली आहे। याच महिलांना पैसे पडणार आहेत। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला जाणून घेऊया काय आहे अपडेट, काय आहे माहिती, काय म्हणाल्यात माननीय मंत्रीताई। चला तर व्हिडिओला सुरू करूया। लाडकी बहीण योजना तारीख ठरली। तिसऱ्या हप्त्यात 45 रुपये खात्यात होणार डिपॉझिट जमा। मित्रांनो, फक्त ह्याच महिला यासाठी पात्र असणार आहेत। काय आहे अपडेट, सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। चला तर व्हिडिओला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी तिसऱ्या हप्त्याबद्दल मोठी घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होईल अशा बातम्या माध्यमांमध्ये झळकत होत्या। मात्र आता खात्यात पैसे जमा होण्याची अधिकृत तारीख समोर आलेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचा निधी येत्या 29 सप्टेंबरला जमा होणार आहे। मित्रांनो, यासाठी 29 सप्टेंबर तारीख ही फायनल झालेली आहे। 29 सप्टेंबरला ज्या महिलांना ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना एकदम 4500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना मागील 2 हप्त्याचे पैसे पडले आहेत, ज्यांना तिसरा हप्ता येणार होता, तो हप्ता 29 सप्टेंबरला त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। तसेच मित्रांनो, तिसऱ्या हप्त्याचे पैसे कोणाला मिळणार आहेत त्या संदर्भात एक अपडेट आहे। आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्याचा नेमका कोणाला लाभ मिळणार आहे याची देखील माहिती दिली आहे। तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे ज्या महिलांना पैसे पडले नव्हते त्या महिलांबरोबरच ज्यांनी 24 ऑगस्ट नंतर अर्ज केलेले आहेत किंवा अर्ज छाननी झालेली आहे, त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत अर्ज आलेले त्या अर्जधारकांना सर्व महिलांना येत्या 29 तारखेला पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, ही सर्व माहिती महाराष्ट्र राज्याच्या माननीय मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्या मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी। आणि लाडक्या बहिणीला येत्या 29 तारखेला पैसे जमा होणार आहेत। ही अपडेट मित्रांनो महाराष्ट्र राज्याने जाहीर केलेली आहे। धन्यवाद मित्रांनो।